ख्रिस्तामधील सर्व प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, सुप्रभात. आजचा दिवस जुलै 27 सोमवार. वेदीवरील अग्नी. वेदीवर अग्नी सतत जळत राहील, तो कधीही विझू नये. लेवीय 6:13. जुन्या करारात वेदी ही देवाला भेटण्याची जागा होती. वेदीवर होंबली अर्पण केल्यावर देवाला त्याचा सुगंध आवडत असे आणि तो अग्नीमध्ये आपल्या लोकांशी संवाद साधत असे. नव्या करारात तुम्ही स्वतः देवाची वेदी आहात. तुमचा आत्मा, प्राण आणि शरीर देवाला अर्पण करा. स्वतःला जिवंत बलिदान म्हणून पूर्णपणे समर्पित करा. मग देवाचा अग्नी तुमच्या हृदयाच्या वेदीवर उतरेल. जुन्या करारात वेद्या 3 प्रकारे बांधल्या जात. पहिली, मातीची वेदी. दुसरी, हाताने घडवलेल्या अखंड दगडांची वेदी. तिसरी, तंबूमधील बाभळीच्या लाकडाची व पितळेने मढवलेली वेदी. मातीची वेदी आपल्या शरीराचे प्रतीक आहे. स्तोत्र 103:14. दगडांची वेदी आत्म्याचे प्रतीक आहे. लाकूड व पितळेची वेदी आत्म्याचे प्रतीक आहे. आज प्रभू म्हणत आहे, माझ्या मुला, तुझा आत्मा, प्राण व शरीर माझ्या वेदीवर अर्पण कर. पूर्णपणे मला समर्पित हो. आज मी तुझ्यावर स्वर्गीय अग्नी ठेवू इच्छितो. मी तुला माझ्या अग्नीने भरू इच्छितो आणि अमर्याद अभिषेक द्यायचा आहे. पवित्र आत्म्याचा अग्नी अतिशय मौल्यवान आहे. अनेक जण त्याची किंमत ओळखत नाहीत आणि तो गमावतात. लाओदिकिया मंडळीबद्दल प्रभू म्हणाला, तू कोमट आहेस, म्हणून मी तुला माझ्या मुखातून उगळून टाकीन. प्रकटी 3:15-16. देवाची मुले कोमट होऊ नये. आपला दिवा विझू नये. सद्गुणी स्त्रीचा दिवा रात्रीही विझत नाही. नीतिसूत्रे 31:18. देवाची मुले हो, तुमच्या जीवनातील अंधाया काळातही प्रभूचे प्रेम आणि प्रार्थनेची ज्योत तुमच्या हृदयात सतत जळत राहो. अधिक ध्यानासाठी वचन. म्हणून बंधूंनो, देवाच्या करुणेमुळे मी तुम्हाला विनंती करतो की तुमची शरीरे जिवंत, पवित्र व देवाला स्वीकारार्ह बलिदान म्हणून अर्पण करा. रोमकर 12:01. आजचे बायबल वाचन. सकाळ, स्तोत्रे 43, 44, 45. संध्याकाळ, प्रेषितांची कृत्ये 27, 44.